नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आता वाघोलीमध्ये इकडे स्वामी समर्थ महाराजाचं मठ आहे आणि गणपतीचं मंदिर आहे जे 15 फीट खाली आहे. आणि तिकडे कसं आहे याचं, कुठे तुम्ही काय पकडू शकता, रिक्षा वगैरे कसं काय, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विसरू नका. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, निघाले आपण आज ऑटोने जातो आहे, ट्रेनने जातो आहे आपण. त्याच्यामुळे मी आता ऑटो केली आहे. स्टेशनला जाणार इथून अंधेरी स्टेशनला. पोचले अंधेरी स्टेशनला. आता तिकीट काढूया आपण विरारची. ट्रेन आली आहे. पहिला गोरेगावला जायचं, तिथे विशाल असेल, विशाल आहे आपल्यासोबत. तिकडनं मग विरार, नालासोपारा. गर्दी नाही. पोचले मित्रांनो आपण आता. आलो आहे आपण आता इथे नालासोपाराला. मित्रांनो, इथून बाहेर आपल्याला लगेच शेअरिंग भेटेल. आपल्याला वाघोली नाक्याला जायचं आहे, वाघोली नाका. इथे रिक्षा भरपूर आहेत, काही टेन्शन नाही. स्टेशनला उतरले ना तुम्ही की लगेच तुम्हाला रिक्षा स्टँडवर रिक्षा भेटेल बाहेर. तुम्ही लगेच भेटणार. बस पण आहे, 10 रुपयामध्ये सोडते. एक 8-9 किलोमीटर आहे. आलो आहे आपण जवळ वाघोली नाक्याच्या. मित्रांनो, पोचले आपण आता मंदिराजवळ. तुम्हाला इथे यायचं असेल ना मित्रांनो, तुम्हाला नालासोपाराला वेस्टला यायचं आहे आणि तिकडे तुम्हाला टॅक्सी पण भेटेल आणि ऑटो पण भेटेल. जर तुम्ही टॅक्सीने आला तर 20 रुपीज आहे आणि जर ऑटोने आला की 30 रुपीज आहे. ते तुम्हाला वाघोली नाक्याला सोडतील आणि नाक्यापासून एक 10-5 मिनटावरच आहे फक्त. तिकडनं डायरेक्ट तुम्ही मंदिराजवळ येशील, अंडरग्राऊंड मंदिर. इथे मस्त ना फ्रेश म्हणजे बोलतात ना, केळी वगैरे आहेत, भाजी आहेत. पूर्ण बोलतात ना, ही झाडाची तोडलेली इथं पूर्ण नॅचरल आहे एकदम. तुम्हाला जाताना भेटतील. इथे लोक सगळे विकायला बसले आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, मठाच्या आतमध्ये ना तुम्हाला नारळ वगैरे काय पाहिजे असेल तर भेटेल, हार वगैरे सर्व काही. आणि फोटो वगैरे काय पाहिजे असेल ते पण भेटेल आपल्याला. हे बघा, इथे मस्त आहे वस्तू. मठाच्या आतमध्ये आहे आणि मोठं आहे एकदम.
दर्शन झालं आहे आपलं मठाचं. आता बाजूला अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे, 10 फीट खाली गणपतीचं मंदिर आहे आणि आता तिकडे जातो आपण. तर चला. मित्रांनो मगाशी मी 10 बोललेलो पण ते 10 नाही 15 आहे. इकडे लिहिलं आहे गणेश बाबू गणपती फुलारे यांनी त्या टायमाला बनवलेलं आणि 15 फीट खाली ते मंदिर आहे. तर आम्हाला लागतं मी ते आलो आहे आणि इथे मस्तपैकी ना एक आयोजन केलं आहे. 51 शक्तिधाम आहेत देवींचे आणि ते कुठे कुठे आणि कुठल्या प्लेसवर आणि ते सगळं दाखवलं तुम्हाला. तर आपण जाऊया आता इथे आणि तुम्हाला पण मी दाखवतो आहे बघा माझ्या मागे. हे पूर्ण आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. मी का मित्रांनो हे माता वैष्णव देवीचं हे कुठे कुठे आहेत ना ते सगळं अनुभव दाखव. ज्वालामुखी देवी, चंडी देवी, पूर्ण मस्त बनवलं मित्रांनो. इथे नक्की या बघायला. टोटल 51 आहेत. मस्त सुंदर बनवलं एकदम हा मित्रांनो. मित्रांनो दर्शन झालं आहे आपलं आणि बोलत नाही तर 2 मिनटात मी जर बाहेर आलो तर मला एकदम मस्त काय प्लेस भेटली आहे. तर नदी त्याला काय बोलत माहीत नाही, मला तुम्ही कमी करून सांगा. पण मस्त जागा आहे इथे आणि मासे पण एकदम भारी, म्हणजे एकदम प्लेसच भारी एकदम. बरं मंदिर पण इथे देवीचं इथे बाजूला, तिकडे पण तुम्ही जाऊ शकतात. तर दर्शन झालं आहे आपलं आणि आता आम्ही निघालो घरी जायला आणि बोलत एकदम सुंदर प्रकारे दर्शन झालं. आणि इकडे जे यशवंत नाईक आहे त्यांनी लास्ट टाइम इथे आलेलो तर त्यांनी आपली रील बघितलेली आणि त्यांनी मला मेसेज केलेला की नेक्स्ट टाइम मला तर नक्की भेटून जा. आणि त्यांना भेटलो, त्यांनी आपला थोडा छोटा सत्कार पण केला, त्यांनी आपल्याला एक गिफ्ट पण दिलं स्वामींचं. भरपूर चांगलं वाटलं. तर मित्रांनो झालं आपलं दर्शन मस्त आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न पण केला आहे. आणि आता जरा चाय वगैरे पिणार, मस्त नाश्ता करणार आणि घरी जाणार मस्त. तर व्लॉग इथे थांबवतो मी आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब विसरू नका. तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.